नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत बँक निफ्टी. जसं डिस्कस केलं होतं की बँक निफ्टी ह्या जवळपास 48,700च्या आसपास येईल, ही लेवल ब्रेक करेन. त्यावेळी आपल्याला हा टार्गेट मिळू शकतो 48,300. सो मार्केटने आज तो आपला टार्गेट पूर्ण दिला आहे आणि जो आपण 1 डे टाईम फ्रेमला आपण एक चॅनल क्रिएट केला आहे, जो हा आहे. सो त्यानुसार पाहिलं तर आपल्याला इथे एक वरच्या बाजूने शार्प फॉल दिसतो आहे. तसंच मागे पण असंच केलेलं आहे मार्केटने 2-3 महिन्यापासून. सो सेम पॅटर्न जर फॉलो केला मार्केटने उद्या बँक निफ्टीने, तर ह्या खालच्या बाजूला, चॅनलच्या खालच्या बाजूला आल्यानंतर पुन्हा सपोर्ट घेतो आहे मार्केट. इथे पण तसंच केलं आहे, इकडे पण तसंच केलं आहे. सो उद्या पण मार्केटची शक्यता जास्त आहे की गॅप डाऊन ओपन झाला तर पुन्हा एकदा चॅनलमध्ये येणार आणि साईडवेज होऊन क्लोज होणार. आणि जर नाही, त्यामध्ये जर गॅप डाऊन ओपन नाही झाला, कुठेतरी फ्लॅट ओपन झाला, तर उद्या एक्सपायरी असल्यामुळे प्रॉफिट बुकिंग येईल ज्यांनी विकली पोझिशन घेतली आहे त्यांनी. आणि प्रॉफिट बुकिंग आल्यानंतर एक थोडा व्होलाटाईल असेल मार्केट आणि साईडवाईजच क्लोज होईल. आणि जर गॅप अप ओपन झाला साधारण 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर, उद्या साधारण मार्केट गॅप अप ओपन झालं जसं की 48,300 किंवा 48,400च्या आसपास कुठे ओपन झालं, किंवा 48,400च्या पुढे म्हणा कुठे, तर आपण एक छोट्या क्वांटिटीसोबत ट्रेड घेणार आहोत. त्यामध्ये जर ही लेवल ब्रेक केली 48,500 550च्या आसपास, तर एक आपण पहिलं टार्गेट ठेवूया. हे जे आपलं पहिलं टार्गेट 49,000, आणि तिथून पुन्हा प्रॉफिट बुक येईल आणि ह्या लेवलला मार्केट येऊन क्लोज होण्याची शक्यता जास्त आहे. कारण की जसं त्याला कारण असं की उद्या एक एक्सपायरी, सो जास्त वेळ कोणी होल्ड करणार नाही जे विकली ऑप्शन्समध्ये ट्रेड करतात ते. आपण जे पाहतोय 1 डे टाईम फ्रेममध्ये, जसं की इथे एक हा जो चॅनल आहे इथे येणार, पुन्हा ह्या लेवलला येणार आणि पुन्हा प्रॉफिट बुकिंग येणार. सो त्याला हेच महत्त्वाचं एक कारण आहे, जो की मार्केट ह्याच रेंजमध्ये स्टक झाला आहे. सो इथे जर त्यांनी ही रेंज ब्रेक केली तर वरती येणार, पुन्हा प्रॉफिट बुकिंग येणार आणि साईडवेज होणार. सो उद्या मार्केट गॅप अप ओपन झाला तरी आपण एक स्मॉल क्वांटिटीसोबत ट्रेड करणार, आणि गॅप डाऊन पण ओपन झाला तरी स्मॉल क्वांटिटीसोबत ट्रेड करणार. त्याला कारण की मार्केट हे एका चॅनलमध्ये स्टक झालं आहे, जे की इथे आहे. सो शक्यता जास्त आहे की मार्केट गॅप अप ओपन हो, गॅप डाऊन ओपन हो, एक व्होलाटाईल देऊन साईडवेज क्लोज होणार, किंवा फर्स्ट हाफमध्ये एक व्होलाटाईल असेल फर्स्ट हाफमध्ये आणि नंतर साईडवेज होणार, किंवा मग फर्स्ट हाफमध्ये साईडवेज होणार आणि नंतर खूप व्होलाटाईल होऊन क्लोज होणार. सो बघूया उद्या काय प्राईज ॲक्शन तयार करतं, त्यानुसार आपण बघू, ट्रेड घेऊ. थँक्यू.